आपण पाहताय महाधुरळा। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। रोख ठोक बातम्या, अचूक अंदाज, ब्रेकिंग न्यूज, वास्तव विश्लेषण आणि उद्या काय होणार याची बातमी आज देणारं एकमेव चॅनेल म्हणून महाधुरळा यूट्यूब चॅनेलनं आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। उद्याचे राजकीय भूकंप आजच देणारं हे चॅनेल आहे। त्यामुळं अनेकदा राजकीय व्यक्तींच्या पोटातही गोळा येतो, पण 2 वर्षात महाधुरळा चॅनेलनं सर्व समाज मनात आपलं वेगळं प्रतिबिंब निर्माण केलेलं आहे, असे गौरवोद्गार माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी काढलं। खरं तर महाधुरळाचा दुसरा वर्धापन दिन अतिशय उत्साहात पार पडला। यावेळी कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, आमदार अंमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, गोव्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार सुजित मिंचेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, उपमहापौर अक्षय जरग, माजी महापौर आर के पवार, महादेवराव अडगुळे, याशिवाय मारुतराव कातवरे, सागर चव्हाण, विविध पक्षाचे अध्यक्ष व्ही पी पाटील, विजय जाधव, याशिवाय गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ, अनेक पदाधिकारी, डॉक्टर, वकील, प्राचार्य, प्राध्यापक, विविध बँकांचे पदाधिकारी, संपादक, पत्रकार, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, अशा अनेकांच्या उपस्थितीत महाधुरळाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी माजी आमदार मालोजीराजे नेमकं काय म्हणाले पहा। निमित्तानं आज आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित स्वतः गुरुबाळ माळे यांचे मित्र, या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती लावलेले आमदार अंमल महाडिक, माजी आमदार यांचे मित्र सुजित मिंचेकर आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले सर्वच मान्यवर। अतिशय अल्पावधीमध्ये एखादं चॅनल किती लोकप्रिय होतंय, पण ते लोकप्रिय होत असताना लोकांचा विश्वास देखील संपादित करणं किती महत्त्वाचं असतं, आणि हा विश्वास संपादन करत असताना आपण लोकांच्यापर्यंत आपली पत्रकारितेच्या माध्यमातून काय लोकांच्यापर्यंत पोहोचवतो, आणि तेही पोहोचवत असताना त्यामध्ये तथ्य काय, योग्य काय, अयोग्य काय आणि वास्तव काय याचं भान ठेवत अतिशय चांगल्या पद्धतीच्या बातम्या रोखठोक पद्धतीनं, आणि अगदी रोखठोक म्हणजे गुरुबाळ एवढ्या पद्धतीने, म्हणजे महाधुरळाचा कुठलाही येणार म्हणलं की आमच्यासारख्याला पण कुठेतरी काय तर धाकधूक असते, काय नेमकं कोणावर बॉम्ब पडणार आहे, नेमकं काय येणार आहे, हे देखील एक चिंतेचा विषय कधी कधी आमच्यासारख्यांच्या मनामध्ये पण येतोय। पण तरी पण अतिशय अनेकदा आपण बघितलेलं आहे, अनेक बातम्या या खऱ्या ठरलेल्या आहेत। अतिशय म्हणजे पत्रकारिता करत असताना अनेक आव्हानं असतात, अनेक काही वेळा योग्य माहिती असते, मिळते, काही वेळा मिळत नाही, पण यातनं देखील आपलं स्वतःचं आकलन करत, आपल्या स्वतःच्या अभ्यासू वृत्तीनं देखील लोकांच्या पर्यंत एक वेगळ्या पद्धतीनं आपण गेलं पाहिजे। या माध्यमातून गुरुबाळांनी आपल्या अनेक वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव या चॅनलच्या मध्ये हा घातलेला आहे, आणि चांगल्या पद्धतीनं आपण बघितलं तर हजारोंच्या संख्येनं याचे सबस्क्रायबर्स आता निर्माण झालेले आहेत, आणि मला वाटतं भविष्य काळामध्ये हे वाढतच गुरुबाळ जाईल। आमच्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी तुम्हाला, तुमच्या सर्व सहकार्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो, तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो, आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती अशी होत राहो ही आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो।